कालभैरवनाथांचा मान-सन्मान कसा करायचा, त्यासाठी काय काय साहित्य लागते याबद्दल आपण छोटीशी माहिती घेणार आहोत. आणि श्री कालभैरवनाथांची कृपा जर आपल्याला हवी असेल तर वर्षातून एकदा तरी आपण श्री कालभैरवनाथांचा मान-सन्मान करायला हवा. तो कसा करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या स्वामी परिवाराला आणि तुम्हा सर्वांना. आज आपण खूप महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहे. ती म्हणजे श्री कालभैरवनाथांचा मान-सन्मान कधी आणि कसा करावा याबद्दल. त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे सुद्धा इथे मी सांगणार आहे. साहित्य काय काय आहे ते पाहूया. त्यासाठी आपल्याला एक खारीक, एक सुपारी, कापूर, दक्षिणा, अगरबत्ती, विड्याची पाने, नारळ, हार आणि प्रसादासाठी पेढे किंवा मोतीचूरचे लाडू हे आहे साहित्य. तर कधी करावा मान-सन्मान यासाठी महिन्याच्या कोणत्याही रविवारी आपण हा मान-सन्मान करू शकतो किंवा प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला सुद्धा आपण हा मान-सन्मान करू शकतो. जर अष्टमीला केला तर अतिउत्तम. आपल्या वेळेनुसार वर्षातून एकदा तरी हा मान-सन्मान आपण करायला हवा. कारण श्री कालभैरवनाथ हे आपले संकटापासून संरक्षण करतात, म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. पुढे आपण पाहणार आहे ती म्हणजे पूजा कशी करायची ते पाहूया. यासाठी आपल्याला आपल्या नजीकच्या जे काही श्री कालभैरवनाथांचं मंदिर असेल तेथे जाऊन नागिनीच्या पानं जे आहेत त्यांच्या जे देठ आहे ते देवाकडे करून ठेवायचं आहे. त्यानंतर त्या पानावर आपल्याला एक नाणे ठेवायचे आहे, त्यावर सुपारी ठेवायची आहे, त्या शेजारी एक खारीक ठेवायची आहे. खारीकीचे देठसुद्धा आपल्याला देवाकडे करायचे आहे. त्यानंतर कापूर, अगरबत्ती लावून ओवाळायचं आहे. बाजूला देवाकडे देठ करूनच नारळ पण ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपण जे पेढे आणले असतील किंवा जे काही प्रसादासाठी गोड आणले आहे ते आपण त्या ठिकाणी ठेवायचे आहे आणि देवाला हार घालायचा आहे. आता पुढे देवाला हात जोडून नमस्कार करायचा आहे. विनंती करायची आहे की मी आपला मान-सन्मान करण्यासाठी आलो आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि माझ्यावर कृपा करावी. या ठिकाणी जर आपल्याला एखादे संकट आले असेल किंवा त्या संकटापासून मुक्ती हवी असेल म्हणून जर तुम्ही हा मान-सन्मान करणार असाल तर अशी प्रार्थना करायची आहे की माझ्यावर हे जे संकट आलेले आहे त्याचे तुम्ही निवारण करावे, ही आपल्या चरणी प्रार्थना असे बोलून नमस्कार करायचा आहे. जर आपण एखाद्या संकटात आहे म्हणून नाही तर वर्षातून एकदा तरी आपण हा मान-सन्मान करायला हवा. ही होती छोटीशी श्री कालभैरवनाथ महाराजांची सेवा कशी करायची, त्यांचा मान-सन्मान कसा करायचा याबद्दलची माहिती. तर माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खुश रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.